मित्रांनो नमस्कार. आज आपण माहिती बघणार आहोत जैविक प्रेरणेविषयी. यालाच इंग्रजीमध्ये फिजिओलॉजिकल मोटिव्ज असं म्हटलं जातं. जैविक प्रेरणा या व्यक्तीच्या जीवाशी संबंधित आहे. यालाच शारीरिक प्रेरणा असे सुद्धा म्हणतात. या प्रेरणा पूर्ण झाल्याशिवाय व्यक्ती जिवंत राहणे शक्यच नाही. या प्रेरणांची पूर्ती करण्यासाठी व्यक्तीला धडपड करावी लागते. तसेच व्यक्ती स्वतःहून प्रयत्न करतोच. अशा या अत्यावश्यक जैविक प्रेरणा कोणत्या ते पुढील घटकावरून आपण बघू. मित्रांनो, या शारीरिक प्रेरणेमध्ये सर्वात महत्त्वाची पहिली प्रेरणा आहे ती म्हणजे भूक. यालाच इंग्रजीमध्ये हंगर असं म्हटलं जातं. भूक ही व्यक्तीची प्राथमिक गरज आहे. काही वेळ वा 1-2 दिवस व्यक्ती अन्नाशिवाय राहू शकतो, परंतु नंतर यापासून दूर राहणे म्हणजे स्वतःच्या आयुष्यावरच कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. असे झाले तर व्यक्ती या अस्तित्वाचा कायमचा निरोप घेऊ शकतो. या भुकेचे महत्त्व भिकारी व्यक्तीला चांगले समजू शकते. तसेच ज्यांना 2 वेळचे 2 घास सुद्धा नशिबी येत नाही त्यांना भूक काय हे समजण्याची गरजच नाही. व्यक्तीमध्ये किंवा प्राण्यांमध्ये भुकेची प्रेरणा निर्माण झाल्यावर अन्नासाठी शोध मोहीम सुरू होते. अशी ही अन्नाची गरज व्यक्ती अनेक प्रयत्नांनी पूर्ण करतो. अशा या भूक जैविक गरजेमध्ये शारीरिक गरजेमध्ये कोणत्या शारीरिक यंत्रणेची महत्त्वाची भूमिका असते ते पुढील मुद्द्यावरून आपण जाणून घेऊ. मित्रांनो, यामध्ये पहिला घटक आहे अधचेताशेपक. भुकेची प्रेरणा निर्माण करण्याच्या कार्यात अधचेताशेपकाचा अतिशय महत्त्वाचा कार्यभाग असतो. भुकेचे मुख्य नियंत्रण कार्य या भागाद्वारेच घडून आलेले दिसते. यातील लेटरल हायपोथॅलॅमस हा भाग आपल्याला भूक लागलेली आहे अशी सूचना प्रदान करते. तसेच वेंट्रोमीडियल हायपोथॅलॅमस हा भाग आपल्याला भुकेचे शमन झाल्याचे, तृप्ती समाधान झाल्याची सूचना देतो. अशा प्रकारे संपूर्ण हे केंद्र व्यक्तीला भुकेच्या गरजेबाबत समस्थितीत आणण्याचा प्रयत्न करतो. दुसरा घटक आहे जठराचे आकुंचन. मित्रांनो, अन्नाबाबत गरज निर्माण झाल्यास वा भूक लागल्यास जठर आकुंचनाची क्रिया निर्माण होते. जठराचे आकुंचन निर्माण झाल्यास चेतापेशीद्वारे त्याची सूचना अधचेताशेपकाला मिळते, ज्यातून व्यक्ती अन्नासाठीचे प्रयत्न करतो व अन्न मिळताच जठराचे आकुंचन होणे थांबते. नंतरचा घटक आहे शरीरातील चरबी. मित्रांनो, अन्न जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरामध्ये चरबी साठली जाते. या चरबीतून ऑब नावाचे प्रोटीन रक्तात मिसळले जाते. याचे संकेत अधचेताशेपकाला मिळाल्यास अन्नाची मात्रा घेणे कमी होते. नंतरचा घटक आहे रक्त शर्करा. भुकेच्या मात्रेवर रक्त शर्करेचा परिणाम होतो. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यास व्यक्तीची भूक वाढते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त झाल्यास व्यक्तीची भूक मंदावते. याबाबतचे संकेत अधचेताशेपकाला चेतापेशीमार्फत मिळत असतात. यातूनच अन्नग्रहण कितपत करायचे याबाबतचा संदेश मिळत असतो. सामाजिक सांस्कृतिक घटक. मित्रांनो, भुकेची मात्रा ही शारीरिक यंत्रणेवरच अवलंबून राहत नाही, तर यामध्ये सामाजिक सांस्कृतिक घटकांचाही हातभार लागत असतो. प्रदेशानुसार संस्कृतीनुसार काही विशेष पदार्थ प्रसिद्ध असतात. अशा प्रसिद्ध पदार्थाची मेजवानी असल्यास व्यक्तीकडून जरा जास्तच खाल्ले जाते. मथुरेचा पेढा समोर दिसताच जेवण केल्यानंतरही 1-2 पेढे जाणीवपूर्वक खाल्ले जातात. महाराष्ट्रात भाकरी प्रसिद्ध आहे, परंतु आता दुर्मिळ झालेली आहे. ती दिसताच व्यक्ती पोळीपेक्षा नवाळी म्हणून भाकरीला अग्रस्थान देतात. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये आपल्याकडील प्राणी हे अतिशय प्रिय अन्न म्हणून खातात, मात्र त्यासाठी आपल्याकडे नाक मुरडतात. हा सामाजिक संस्कृतीचाच फरक आहे, ज्यामुळे भूक किंवा अन्न घेण्यावर फरक पडत असतो. मित्रांनो, शारीरिक प्रेरणेमधील दुसरा घटक आहे तो म्हणजे तहान. याला इंग्रजीमध्ये थर्स्ट असे म्हटले जाते. ताण या घटकाला अतिशय महत्त्वाची शारीरिक प्रेरणा म्हणून ओळखले जाते.
अगदी भुकेपेक्षाही पाण्याची व्यक्तीला प्राथमिक गरज आहे. अन्नाशिवाय काही वेळेपर्यंत व्यक्ती राहू शकतो, परंतु पाण्याशिवाय व्यक्तीचे जगणे कठीणच होऊन जाते. म्हणून पाण्याला जीवन असे म्हटले जाते. या पाणी पिण्याची क्रियासुद्धा अधचेताशेपकावरच अवलंबून असते. तहान लागण्यासाठी कोणते घटक महत्त्वाची भूमिका बजावतात वा सक्रिय असतात ते पुढील मुद्द्यावरून लक्षात येईल. घशाची कोरड. मित्रांनो, तहान लागली आहे हे कशावरून माहिती पडत असेल ते म्हणजे घसा किंवा तोंड कोरडे पडल्यामुळे होय. तोंड किंवा घसा कोरडा झाला आहे असे अनेकांकडून आपल्याला ऐकायला मिळते, म्हणजे व्यक्तीची पाण्याची मागणी आहे हे त्या विधानावरून लक्षात येते. कॅनन यांच्या शोधावरून असे दिसून येते की घशाला कोरड पडल्याचे संकेतच अधचेताशेपकाला मिळाले नाही तर तहान लागत नाही. तोंडामध्ये पाणी घेतल्यास तहानेची मात्रा कमी होऊन पाण्याची गरज संपते. रक्त प्रमाण. मित्रांनो, शरीरातील पाण्याच्या प्रमाणावर रक्तातील प्रमाण अवलंबून असते. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असल्यास रक्ताच्या प्रमाणात घट होते, तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास रक्ताच्या प्रमाणात वाढ होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास मूत्रपिंडाकडून रक्त वाहण्याचे संकेत मिळून रक्तवाहिन्यांमध्ये आकुंचन निर्माण होते. यातील संदेशाचे वहन मेंदूपृष्ठ तसेच अधचेताशेपकाला मिळते. त्यातून पाणी घेण्यास व नाकारण्याचा संदेश मिळत असतो. पेशीतील द्रव पदार्थाचे प्रमाण. मित्रांनो, पेशीतील द्रव पदार्थाचे प्रमाण शरीरातील पाण्याच्या पातळीवर अवलंबून असते. शरीरातील पाण्याचे भाग कमी झाल्यास शरीर पेशीबाहेर असलेल्या सोडियम या क्षाराचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीर पेशीतील द्रव पदार्थ बाहेर येतो व शरीर पेशीतील द्रव पदार्थ कमी होतो. चेतापेशीमार्फत माहिती ही अधचेताशेपकास मिळाल्यानंतर अँटीडाययुरेटिक हार्मोनचा स्राव रक्तात मिसळला जातो. यामुळे मूत्रपिंडातील पाणी शोषले जाते व शरीरातील पाण्याची समस्थिती ठेवली जाते. अशा स्थितीत अधचेताशेपकाकडून पाण्याचा शोध घेतला जातो. शरीर पेशीतील द्रव पदार्थाचे प्रमाण व्यवस्थित ठेवले जाते. मित्रांनो, शारीरिक प्रेरणेमधील तिसरा घटक आहे तो म्हणजे निद्रा. ही तिसरी गरजच आहे, तीही शारीरिक. या निद्रेलाच इंग्रजीमध्ये स्लीप असं म्हटलं जातं. शारीरिक प्रकारच्या गरजेमध्ये निद्रेला सुद्धा अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. याची प्रचिती जी व्यक्ती 1 किंवा 2 दिवस झोपलेली नसेल त्याची अवस्था पाहिल्यानंतर येईल. यासाठी काही व्यक्ती झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेताना दिसतात. व्यक्ती सतत कामात असल्यास व्यक्तीमधील ऊर्जा कमी होते व स्नायूंना थकवा येतो. यातून व्यक्तीला विश्रांतीची गरज भासते, त्यामुळे व्यक्ती झोप घेताना दिसते. या झोपेच्या मात्रेत व्यक्तीनुसार भिन्नता दिसून येते. काही अधिक स्वस्त झोपताना दिसून येतात तर काही इकडे तिकडे सारखे कड फिरवितात. मित्रांनो, या झोपेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य सुद्धा अधचेताशेपकाकडूनच होत असते. झोपेच्या काळात व जागृत अवस्थेच्या काळात मेंदूमधील बदल पाहिल्यास फरक लक्षात येतो. व्यक्ती झोपलेला आहे की जागृत आहे ही मेंदू लहरी मेंदूमध्ये कोणत्या आहेत यावरून सांगता येते. व्यक्ती गाढ झोपेत असताना डेल्टा लहरी प्रामुख्याने पाहायला मिळतात, तर जागृत अवस्थेत अल्फा लहरीचे प्रमाण मेंदूमध्ये असलेले दिसून येते. या झोपेवरही समान व सांस्कृतिक घटकांचा परिणाम झालेला असतो. तसेच त्यावरील नियंत्रण सुद्धा व्यक्ती आजूबाजूच्या वातावरणामधूनच शिकत असतो. शारीरिक प्रेरणेमधील चौथा घटक आहे तो म्हणजे लैंगिक प्रेरणा. यालाच इंग्रजीमध्ये सेक्स मोटिवेशन असं म्हटलं जातं. मित्रांनो, लैंगिक प्रेरणा ही शारीरिक प्रेरणा आहे. भूक, तहान व निद्रा या शारीरिक प्रेरणेवर आंतरिक उणिवेचा परिणाम जास्त दिसून येतो. मात्र लैंगिक प्रेरणेवर बाहेरील घटकांचाच परिणाम जास्त होतो. लैंगिक प्रेरणा पूर्ण होण्यासाठी व्यक्ती संबंध प्रस्थापित होणे महत्त्वाचे आहे. ही प्रेरणा व्यक्तीच्या जीवन मरणाशी संबंधित नाही. या प्रेरणेवर नियंत्रण ठेवल्यास कोणतीही हानी होत नाही. समाजमान्य मार्गाने याचे विरेचन झाल्यास शारीरिक व मानसिक स्वास्थ्य अधिक चांगले राहण्यास मदत मिळते. मित्रांनो, लैंगिक प्रेरणा ही पुढील पिढीला चालना देते. पिढी अस्तित्वात येण्याचे कारण लैंगिक प्रेरणाच ठरते.
यासाठी लैंगिक प्रेरणा निर्मितीस शरीरामधील कोणते घटक जबाबदार आहे, तसेच बाहेरील कोणते घटक जबाबदार आहे, हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरते. व्यक्तीमधील स्त्री व पुरुष अशा दोघांमध्येही ग्रंथी रसाचे स्रवण होत असते. पुरुषामध्ये अँड्रोजेन व स्त्रीमध्ये एस्ट्रोजेन या ग्रंथीतून होणारे स्राव लैंगिक प्रेरणा निर्माण करण्यास मदत करतात. यावर नियंत्रण अधचेताक्षेपकच करीत असते. लैंगिक प्रेरणेमध्ये विरुद्ध लिंगी व्यक्ती या एकमेकाकडे आकर्षित होत असतात. यासाठी मेंदूतील ॲम्फिटामाइनशी संबंधित स्रावामध्ये वाढ झालेली दिसते. मित्रांनो, लैंगिक प्रेरणा निर्मित होण्यास इतर बाह्य घटकसुद्धा जबाबदार असतात. आजची टीव्हीवरील अनेक दृश्ये, पेपरमधील अनेक चित्र हे लैंगिक प्रेरणेला उत्तेजनच ठरत असते. म्हणजेच व्यक्तीमधील सौंदर्य, मोहकता, आकर्षकतेचा लैंगिक प्रेरणा निर्मितीत महत्त्वाचा वाटा असल्याचे दिसून येते. मित्रांनो, अशा प्रकारे भूक, तहान, निद्रा व लैंगिक प्रेरणा इत्यादी शारीरिक प्रेरणा व्यक्तीमध्ये आवश्यक तो बदल घडवून आणून व्यक्तीला शारीरिक व मानसिकरित्या सुदृढ बनवण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, ही माहिती होती शारीरिक प्रेरणेविषयी. ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.